हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत क्लास 6चा प्रॅक्टिस सेट 16. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ 317 मल्टिप्लाय बाय 45 इक्वल्स टू 14,265. देन बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, 317 आणि 45 हेच दोन नंबर आपल्याला इथे रिपीट दिलेले आहेत. तर बघा याचं जे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ॲन्सर काय येणार आहे हे आपल्याला इथे विचारलं आहे. सो नंबर सेम आहे त्यामुळे ॲन्सरसुद्धा सेम येणार आहे. सो आपण स्टार्टिंगला इथे ॲन्सर लिहून घेऊया. दॅट इज 14,265. पण मग तिथे नेमका फरक काय आहे, तर सुरुवातीला यांनी जे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही डेसिमल पॉईंट नाही आहे, त्यामुळे ॲन्सरमध्ये सुद्धा डेसिमल पॉईंट येणारच नाही. पण आता जो आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायला दिला होता त्यामध्ये बघा पहिला जो नंबर आहे 3.17 इथे टोटल 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे आणि दुसऱ्या नंबरमध्ये 5 हा एक डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. म्हणजेच आपल्याला जे एक्झाम्पल सॉल्व करायला दिलं त्याच्या टोटल 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. सो ऑफकोर्स ॲन्सरमध्ये सुद्धा आपण टोटल 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट देणार. 2, 6 आणि 5 हे असतील ते 3 डिजिट. म्हणजेच इथे जो डेसिमल पॉईंट आहे तो येणार 4 आणि 2च्या मधात, लाईक दिस. सो इथे आपले जे फायनल ॲन्सर आहे ते असणार आहे 14.265. देन सेकंड एक्झाम्पल, इफ 503 मल्टिप्लाय बाय 217 इज इक्वल टू दिलेला आहे 1,09,151. तर बघा सेम क्वेश्चन सेम एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेला आहे, नंबर्स एक्झॅक्टली सेम आहे. सो ॲन्सर ॲज इट इज राहणार. सो आपण आधी ॲन्सर लिहून घेऊ. दॅट इज 1,09,151. आता बघा इथे 2 डिजिट आणि इथे 2 डिजिट, टोटल 4 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. सो इथे सुद्धा 1,519 ही 4 डिजिट सोडून आपण डेसिमल पॉईंट देणार. म्हणजे इथे डेसिमल पॉईंट असणार 0 आणि 9च्या मधात. सो सेकंड क्वेश्चनचा ॲन्सर असेल 10.9151. आता बघा इथे आपले सुरुवातीचे 2 क्वेश्चन कंप्लीट झाले. आता थर्ड क्वेश्चन दॅट इज मल्टिप्लाय. म्हणजे इथे 2 नंबर्स दिले आहेत, सिम्पली मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहिलं एक्झाम्पल आहे 2.7 मल्टिप्लाय बाय 1.4. तर स्टुडंट्स आता मल्टिप्लिकेशन तुम्हाला सगळ्यांना येतं, फक्त इथं काय फरक आहे, फक्त डेसिमल पॉईंट दिलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला साधं मल्टिप्लिकेशन करायचं आहे की सुरुवातीला असं आपण गृहीत धरणार की ते डेसिमल पॉईंट नाहीच आहे. डेसिमल पॉईंट नंतर कुठे द्यायचं ते आपण शेवटी बघूया. सो सिम्पल मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 7 4 जा 28, इथे येणार 8, 2 कॅरी, 4 2 जा 8, 8 + 2 10. आता बघा 1 हा टेन्स प्लेसवर आहे त्यामुळे इथे येणार या प्रकारचा सिम्बॉल किंवा 0 द्या. त्यानंतर 1 7 जा 7, 1 2 जा 2 यांची ॲडिशन, 8 + 0 8, 7 + 0 7, 2 + 1 3. आता इथे टोटल हा एक आणि हा एक 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे म्हणून हे 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट येणार. म्हणजे इथे डेसिमल पॉईंट येणार 3 आणि 7च्या मधात. राईट हँड साईडने आपण 2 डिजिट सोडत होतो, हे राईट हँड साईडने 2 डिजिट सोडले. 7 आणि 8च्या मधात आला डेसिमल पॉईंट. देन सेकंड एक्झाम्पल दॅट इज 6.17 मल्टिप्लाय बाय 3.9. आता मल्टिप्लिकेशन करताना डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट येणं गरजेचं नाही आहे, फक्त आपल्याला सिम्पली मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. सो 7 मल्टिप्लाय बाय 9 63. सो इथे आपण लिहिणार 3, 6 कॅरी, 9 1 जा 9, 9 + 6 15. सो 5 इथे लिहिणार, 1 कॅरी. आता परत 9 मल्टिप्लाय बाय 6 54 + 1 55. आता बघा 3 टेन्स प्लेसवर आहे त्यामुळे इथे येणार या प्रकारचं सिम्बॉल. त्यानंतर 7 मल्टिप्लाय बाय 3 7 3 जा 21, 1 इथे येणार, 2 कॅरी, 3 1 जा 3, 3 + 2 5. देन 6 3 जा 18, 18 ॲज इट इज आपण इथे लिहून घेणार. देन यांची ॲडिशन, 3 + 0 3, 5 + 1 6, 5 + 5 10, 0 इथे येणार, 1 कॅरी, 5 + 1 6, 6 + 8, 6 + 8 येणार, 6 आणि 6 12 + 2 14. म्हणजे 6 + 8 14, 4 इथे 1 कॅरी, 1 + 1 2. आता टोटल 2 आणि हे एक 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट म्हणजे इथे डेसिमल पॉईंट येणार 4 आणि 0च्या मधात. देन थर्ड एक्झाम्पल
दॅट इज 0.57 मल्टिप्लाय बाय 2. 2 7 जा 14, 4 इथे 1 कॅरी, 2 5 जा 10, 10 + 1 11, 1 इथे 1 कॅरी, 2 0 जा 0 + 1 म्हणजे 1 ॲज इट इज. आता बघा एकाच नंबरने मल्टिप्लाय करायचं होतं, सो आपण केलेलं आहे. आणि इथे फक्त 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट होता, सो 2 डिजिट सोडून दिले म्हणजे या 1 आणि 1च्या मधात येणार डेसिमल पॉईंट. सो इथे आपला आन्सर असणार आहे 1.14. देन फोर्थ एक्झाम्पल, दॅट इज 5.04 मल्टिप्लाय बाय 0.7. आता बघा 7 4 जा 28, 8 इथे 2 कॅरी, 7 मल्टिप्लाय बाय 0, 0च येणार, +2 ॲज इट इज, 7 5 जा 35. आता बघा 0ने नेक्स्ट नंबर 0 आहे, 0ने कशाला जरी मल्टिप्लाय केलं 0च येणार आहे. सो 0ने मल्टिप्लाय नाही केलं तरी चालेल, पण तुमच्या समाधानासाठी आपण मल्टिप्लाय करून घेऊया. 0 4 जा 0, 0 0 0 आणि 0 5 जा सुद्धा 0. आता यांची जर आपण ॲडिशन केली, आन्सर मिळणार आहे 8 2 5 3. आणि आता टोटल 2 + 1, 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट होता, म्हणून इथे आन्सर असणार 3.528. तर यासोबतच आपले पहिले 3 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आता फोर्थ क्वेश्चन, दॅट इज वीरेंद्र बॉट 18 bags ऑफ राईस, ईच बॅग वेईंग 5.250 kg. हाऊ मच राईस डिड ही बाय ऑलटुगेदर. तर स्टुडंट्स, सुरुवातीला आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की वीरेंद्रने राईसच्या टोटल 18 बॅग्स विकत घेतलेल्या आहेत आणि प्रत्येकी एका बॅगची जे वेट आहे ते आहे 5.250 kg. त्यानंतर बघा काय सांगितलं आहे, इफ द राईस कॉस्ट 42 रुपीज पर kg, हाऊ मच डिड ही पे फॉर इट. तर बघा एकंदर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की वीरेंद्रने 18 बॅग्स घेतलेल्या आहेत, एका बॅगचं वजन 5.250 kg आहे. तर टोटल एकत्रितपणे किती राईस त्याने विकत घेतला हे आपल्याला सुरुवातीला काढायचं आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे की राईसचा जो 1 kg राईस आहे त्याची किंमत आपल्याला दिलेली आहे 42 रुपीज. तर हे जे त्याने टोटल 18 बॅग्स घेतलेले आहेत राईसचे, तर त्याचं टोटल त्याने त्या 18 बॅगसाठी किती पैसे पे केले आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो सुरुवातीला आपण लिहून घेणार गिवन इन्फॉर्मेशन, दॅट इज वेट ऑफ 1 bag ऑफ राईस. क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आपल्याला 1 बॅगच्या राईसचं वेट, दॅट इज 5.250 kg. त्यानंतर टोटल बॅगसुद्धा आपल्याला दिलेले आहे. सो इथे लिहिणार आपण टोटल बॅग्स ऑफ राईस. टोटल बॅग्स किती आहेत 18. आता बघा काय फाइंड करायचं आहे की 18 बॅग्स घेतल्या, प्रत्येकी एका बॅगची जो वजन आहे वेट आहे ते आपल्याला माहीत आहे. तर एकत्रितपणे टोटल किती राईस त्याने विकत घेतला हे काढायचं आहे. सो त्यासाठी आपण इथे लिहिणार देअरफॉर वेट ऑफ 18 bag ऑफ राईस. 18 बॅग ऑफ राईससाठी काय करणार, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 5.250ला मल्टिप्लाय करणार 18ने आणि या दोन्हीचं एकत्रितपणे जे युनिट आहे ते असणार आहे kg, किलोग्राम. सो आता यांचं मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊया. 5250 या ठिकाणी डेसिमल पॉईंट आहे, याला मल्टिप्लाय करणार 18ने. तर 8 0 जार 0, 8 5 जार 40, इथे येणार 0, 4 कॅरी, 8 2 जार 16, 16 + 4 20, अगेन 2 0 इथे 2 कॅरी, 8 5 जार 40, 40 + 2 42. देन आता इथे या प्रकारचं सिम्बॉल येणार बिकॉज 1 हा टेन्स प्लेसवर आहे. त्यानंतर 1 0 जार 0, 1 5 जार 5, 1 2 जार 2, 1 5 जार 5. आता यांची आपण करणार ॲडिशन 0 0 5 4 आणि 4 + 5 = 9. आणि 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे म्हणजे डेसिमल पॉईंट येणार इथे 3 डिजिट सोडून. सो इथे आपलं जे फायनल आन्सर आहे ते असणार आहे 94.500 kg.
आता बघा डेसिमल पॉईंटच्या नंतर इथे 0 आहे, सो त्यांना आपण नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे यालाच आपण 94.5 kg या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. तर मग हे काय झालं, वेट ऑफ 18 बॅग्स ऑफ राईस. आता एवढंच आपल्याला काढायचं होतं का, नाही. तर टोटल त्याने एकत्रितपणे किती राईस विकत घेतला हे आपण काढलं. आता आपल्याला पुढे काढायची कॉस्ट. सो आपण यानंतर लिहिणार द कॉस्ट ऑफ 1 kg राईस. किती दिलेला आहे, 42 रुपीज. त्यानंतर बघा आपल्याला टोटल एवढ्या राईसची किंमत काढायची 94.5 kgsची. सो इथे आपण लिहिणार देअरफॉर द कॉस्ट ऑफ 94.5 kg ऑफ राईस. आता हे काढण्यासाठी सुद्धा आपण परत मल्टिप्लिकेशन करणार. 94.5ला मल्टिप्लाय करणार 42ने, आणि याचं एकत्रितपणे जे युनिट असणार आहे ते असणार आहे रुपीज. सो मल्टिप्लिकेशन आपण करून घेऊ. दॅट इज 945 या ठिकाणी डेसिमल पॉईंट मल्टिप्लाय बाय 42. आता 2 5 जा 10, 0 इथे 1 कॅरी, 2 4 जा 8, 8 + 1 9, आणि 2 9 जा 18. आता इथे ना या प्रकारे सिम्बॉल. त्यानंतर 4 5 जा 20, इथे 0, इथे 2, 4 4 जा 16, 16 + 2 18, 8 इथे 1 कॅरी. त्यानंतर 4 9 जा 36, 36 + 1 37. आता यांची करायची आपल्याला ॲडिशन. 0 इथे येणार 9, 8 + 8 16, 6 इथे 1 कॅरी, 7 + 1 8, 8 + 1 9, 3 ॲज इट इज, आणि डेसिमल पॉईंट येणार या ठिकाणी. म्हणजेच आपलं फायनल जे आन्सर आहे ते असणार आहे 3969 रुपीज. म्हणजे टोटल 3969 रुपीज. तर स्टुडंट्स आता आपल्याला टोटल राईस किती एकसोबत त्याने विकत घेतले ते सुद्धा आपण फाइंड केलेले, किती kg विकत घेतलेले आहे, आणि त्यासाठी त्याने टोटल किती रुपीज पेड केले हे सुद्धा आपण फाइंड केलेलं आहे. सो आपलं जे फायनल आन्सर आहे ते आपण इथे लिहून घेऊया. आन्सर दॅट इज वीरेंद्र bought 94.5 kg. किती राईस विकत घेते ते सुद्धा आपल्याला विचारलं होतं. सो 94.5 kg ऑफ राईस ऑल टुगेदर. And paid 3969 rupees for 8. तर स्टुडंट्स बघा आता या ठिकाणी आपला फोर्थ जो क्वेश्चन आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण बघत आहोत या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन. दॅट इज वेदिका हॅज 23.50 मीटर ऑफ क्लॉथ. शी यूज इट टू मेक 5 कर्टन्स ऑफ इक्वल साइज. If each curtain require 4 meter 25 centimeter to make, how much cloth is left over? तर स्टुडंट्स प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की वेदिकाकडे टोटल 23.50 मीटर एवढा क्लॉथ होता. मग त्यापासून तिने 5 कर्टन्स तयार केले, आणि एका कर्टनसाठी जो तिला क्लॉथ आहे तो 4 मीटर 25 सेंटीमीटर एवढा लागला आहे. आता 4 मीटर 25 सेंटीमीटर एवढा क्लॉथ असणारा एक कर्टन, अशी टोटल 5 कर्टन्स तिने बनवले आहे, आणि तिच्याकडे जो टोटल क्लॉथ आहे तो आहे 23.50 मीटर. आता इथे आपल्याला विचारलं आहे की टोटल तिच्याकडे किती क्लॉथ शिल्लक राहिला. सो सुरुवातीला आपण गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेणार. दॅट इज टोटल क्लॉथ with Vedika.
वेदिकाकडे सुरुवातीला टोटल किती क्लॉथ होता, दॅट इज 23.50 मीटर. त्यानंतर सेकंड दिलेला आहे आपल्याला क्लॉथ रिक्वायर्ड बाय ईच कर्टन. आता क्लॉथ रिक्वायर्ड बाय ईच कर्टन किती आहे, 4 मीटर 25 सेंटीमीटर. आता 4 मीटर 25 सेंटीमीटरलाच आपण 4 मीटर प्लस 25 सेंटीमीटर या प्रकारे सुद्धा लिहू शकतो. आता बघा 4 मीटर आपला ॲज इट इज राहणार, पण 25 सेंटीमीटरचं कन्वर्जन आपल्याला मीटरमध्ये करावं लागणार आहे. सो आपल्याला माहीत आहे 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर असतं. सो आपण 25 सेंटीमीटरसाठी लिहिणार 25 अपॉन 100 आणि आता सेंटीमीटरचं कन्वर्जन होणार मीटरमध्ये. आता अगेन 4 मीटर ॲज इट इज. आता इथे डेसिमल पॉईंटमध्ये आपल्याला या नंबर्सचा लिहायचा आहे. सो डिनोमिनेटरमध्ये 2 झिरो आहे, म्हणजेच वर 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट 2 आणि 5 हे 2 डिजिट आणि आता युनिट असणार मीटर. आता बघा 4 मीटर प्लस 0.25 मीटर याचीच ॲडिशन आपण करू शकतो. आन्सर मिळेल 4.25 मीटर. म्हणजेच क्लॉथ रिक्वायर्ड बाय ईच कर्टन आपल्याला दिलं होतं 4 मीटर 25 सेंटीमीटर. याचं कन्वर्जन आपण मीटरमध्ये केलं आहे. आन्सर मिळाला 4.25 मीटर. आता नंबर ऑफ कर्टन्स आपल्याला दिले होते ते आपण इथे लिहून घेणार. दॅट इज नंबर ऑफ कर्टन्स. नंबर ऑफ कर्टन्स होते 5. आता क्लॉथ रिक्वायर्ड टू मेक कर्टन्स आपल्याला काढायचं आहे. सो इथे आपण लिहिणार क्लॉथ रिक्वायर्ड टू मेक कर्टन्स किंवा टू मेक 5 कर्टन्स असं सुद्धा आपण इथे लिहू शकतो. आता बघा हे काढण्यासाठी आपण काय करणार, 5चं मल्टिप्लिकेशन करणार 4.25 सोबत, बिकॉज 5 कर्टन्स आपण बनवले आणि एका क्लॉथसाठी जो कापड लागला तो आहे 4.25. तर या दोन्हीचं आपण करणार इथे मल्टिप्लिकेशन. यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 21.25 आणि याचं जे युनिट आहे ते मीटरमध्ये असणार, बिकॉज क्लॉथ आपल्याला मीटरमध्ये दिलेला आहे. सो आपण एकदा मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढलेलं आहे, पण मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून दाखवते. दॅट इज 4.25 मल्टिप्लाय बाय 5. 5 5 जा 25, 5 इथे येणार, 2 कॅरी, 5 2 जा 10, 10 प्लस 2 12, 2 इथे 1 कॅरी, 5 4 जा 20, 20 प्लस 1 21 आणि 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट. तर बघा आन्सर तेच लिहिलेलं आहे, दॅट इज 21.25 मीटर. आता बघा टोटल क्लॉथ आपल्याकडे किती होता ते आपल्याला दिलेलं आहे, दॅट इज 23.50 आणि किती कपडा तिला लागलेला आहे ते आपण फाइंड केलं, दॅट इज 21.25 मीटर. आता आपल्याला काढायचं आहे की टोटल क्लॉथ तिच्याकडे किती शिल्लक राहिला हे कर्टन्स बनवून झाल्याच्या नंतर. सो इथे आपण लिहिणार अमाऊंट ऑफ क्लॉथ लेफ्ट. किती क्लॉथ तिच्याकडे शिल्लक राहिला हे काढायचं आहे. त्यासाठी आपण सबस्ट्रॅक्शन करणार. तर सबस्ट्रॅक्शन कशाची करणार आपण, टोटल क्लॉथ विथ वेदिका यातून सबस्ट्रॅक्ट करणार. कशाला, क्लॉथ रिक्वायर्ड टू मेक कर्टन्सला. आता बघा टोटल क्लॉथ होता 23.50, त्यातून मायनस करणार आपण 21.25. एकत्रितपणे याचं जे युनिट आहे ते असणार आहे मीटर. आता सबस्ट्रॅक्शन सिम्पल आहे, 50मधून 25 मायनस केले राहिले 25, डेसिमल पॉईंट केले डेसिमल पॉईंट, 23मधून 21 मायनस केले राहिले 2.
युनिट येणार मीटरचं, म्हणजे 2.25 मीटर एवढा क्लॉथ तिच्याकडे शिल्लक राहिला. सो आपलं फायनल आन्सर आपण इथे लिहून घेणार. दॅट इज 2.25 मीटर ऑफ क्लॉथ is left over with वेदिका. वेदिकाकडे टोटल 2.25 मीटर एवढा क्लॉथ शिल्लक राहिला. स्टुडंट्स, यासोबतच आपला प्रॅक्टिस सेट 16 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.